नवीन शैक्षणिक 2020च्या धोरणानुसार पाठ्यक्रमामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. BA इन सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्समध्ये सुद्धा अनेक बदल झालेले आहे. 2024-25मध्ये शिकणाऱ्या बॅचमध्ये अनेक नवीन विषयसुद्धा आलेले आहेत. फर्स्ट सेमिस्टरला एकूण 8 विषय विद्यार्थी शिकणार आहेत. या फर्स्ट सेमिस्टरला या प्रथम सत्रात पहिला विषय आहे फाउंडेशन कोर्स 1, दुसरा फाउंडेशन कोर्स 2 आणि तिसरा ओपन इलेक्टिव्ह म्हणजे वैकल्पिक विषय. फाउंडेशन कोर्स 1 आणि कोर्स 2ला यापूर्वी GS1 म्हणजे जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2 असे नाव होते. तिसरा म्हणजे ओपन इलेक्टिव्ह किंवा वैकल्पिक विषय. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय दिलेले असतात, जसे की मराठी साहित्य, संस्कृत साहित्य, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र किंवा ज्या कॉलेजमध्ये जे वैकल्पिक विषय उपलब्ध असतील त्यापैकी कुठलाही एक विषय विद्यार्थ्यांना निवडायचा आहे आणि म्हणूनच याला वैकल्पिक विषय असं म्हटलेलं आहे. आता महत्त्वाचे म्हणजे हे जे तीनही सब्जेक्ट आहेत, विषय आहेत, फाउंडेशन कोर्स 1, फाउंडेशन कोर्स 2 आणि वैकल्पिक विषय जो आपण निवडून तो वैकल्पिक विषय, या तिघांचे पेपर लेखी पेपर 80 मार्कचे असणार आहेत आणि त्यापैकी 28 गुण आपल्याला पास होण्याकरता आवश्यक असेल. सोबतच 20 मार्कच्या कॉलेज असेसमेंट म्हणजे आंतरिक गुण कॉलेजमधून मिळणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना असाइनमेंट, तोंडी परीक्षा वगैरे द्यावी लागेल. त्यामध्ये 20पैकी 7 मार्क पास होण्यासाठी लागतील. म्हणजे एकूणच हा 100 मार्कचा पेपर असेल आणि 28 + 7 म्हणजे 35 मार्क पास होण्यासाठी आवश्यक लागतील. चौथा महत्त्वाचा विषय यंदा या कोर्समध्ये आलेला आहे, तो म्हणजे वर्बल, नॉन वर्बल, लॉजिकल रिझनिंग आणि ॲनालिटिकल ॲबिलिटी, ज्याला CSAT असे म्हणतात. हा UPSCमधील सर्वात महत्त्वाचा विषय मानला जातो. याला मराठी भाषेत सोपी भाषेत समजायचे झाले तर बुद्धिमत्ता चाचणी आपण याला म्हणू शकतो. यात हा 40 मार्कचा पेपर असणार आहे आणि यात 20 प्रश्न 2-2 मार्काचे विचारले जाणार आहेत आणि या पेपरमध्ये सुद्धा कॉलेजमधून 10 मार्क अंतर्गत गुण देण्यात येणार आहे. त्यापैकी 3.5 मार्क पास होण्यासाठी लागतील आणि 40 मार्कच्या पेपरमध्ये यात 14 मार्क आपल्याला घ्यावे लागतील. तर एकूण 40 + 3.5 म्हणजे 17.5 मार्क 50 पैकी पास होण्यासाठी हा विषय लागतील. 5वा विषय जो आलेला आहे तो संस्कृत प्रारंभ आणि संभाषण आहेत. 6वा विषय कॉम्पिटिटिव्ह इंग्लिश आहे. 7वा विषय इंडियन नॉलेज सिस्टीम आहे आणि 8वा विषय योगा आणि लाईफ सायन्स एज्युकेशन आहे. या चारही जे सब्जेक्ट आहेत, विषय आहेत, याचे पेपरसुद्धा 40 मार्कचे होणार आहेत. त्यामध्ये 14 गुण पास होण्याकरता आवश्यक असेल आणि 10 मार्कचे कॉलेजमधून मिळणार आहेत. तर असे एकूण 8 विषय आहे. सोबतच याला एक शेवटचा विषय आला आहे, तो म्हणजे विषय जो 9 आहे, त्याच्यात NSS किंवा स्पोर्ट्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा NPTEL, स्वयं किंवा MOOCs सारखे हे जे कोर्सेस आहे, ऑनलाईन कोर्सेस आहे, त्यापैकी एखादा कोर्स करावा लागणार आहे. तर याच्यावर सुद्धा 50 मार्क्स देण्यात आलेले